लखनगिरी बाबा महाराज आद्य जगत गुरु शंकराचार्य भगवान की जय। गवार फुमाई 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 कुंडली कवरदा हरि दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणतळी नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणीच्या तोंडा बोललिया रंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणतळी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुपादयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांची कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमेव लवचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपं नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो आलो तुमच्या निज चरणा आलो तुमच्या निज चरणा आव स्वामी तुकया देवा आव स्वामी तुकया देवा आलो सेवेलागी निज चरणा आलो तुमच्या निज चरणा आव स्वामी तुकया देवा आव स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो आलो तुमच्या निज चरणा आहो स्वामी तुकया देवा नका करू अवेर नमो विशदबोध विदग्धा नमो सद्गुरु विशदबोध विदग्धा विद्यारविंद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या परमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगतहितपालना मंगलमणि निदाना सज्जनवन चंदना राधिलिंगा नमो चतुरचित्तचकोर चंद्रात्मानुध्रुव नरेंद्र श्रुतिधार समुद्र मनमता नमो सुभाव भजन भांजना भयकुंभ भंजना विश्वद्वय भुवना श्री गुरुराया
गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुने जयांची केली स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरणतेची वंदू श्री चरण नमस्कार ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी मस्तक ठेवी तुझ्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्हीच्या संगतीने विराग झाला मनोधळीचा धडवास केला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला चराचरी व्यापकता जयासे अखंड भेटी मजला तयासी परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जो सर्वता गुप्त जनात बागे प्रसन्न भक्तांनी जो बोध सांगे सद्भक्ती भावा करिता हो केला विसरू कसा मी गुरुपादुकाला अनंत माझे अपराध कोटी नाणी मणी घालून सर्व पोटी प्रबोध करिता श्रमभार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला माझा अंबावाशी शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही म्हणे अल्पविकार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला आता कसा मी उपकार पेडू हा देह वाळून सोडू मी एक भावी प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकाला जया वर्णिता वर्णिता वेदवाणी म्हणे तिने तिने नोहे अंतना पार ज्याच्या रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रमदूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु आचार्य मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू आचार्य मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू बाबा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय स्वामी लखनगिरी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगने रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेली गवळण प्रकरणातील अभंग बालभागवत संत नामदेव महाराज यांचा असून केवळ 3 चरणामध्ये भगवान परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन केलेलं आहे। श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे। महाराज सांगतात तो अखंड कोट जगदाधार असणारा आनंदकंद असणारा परमात्मा अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान गोकुळामध्ये प्रगट व्हावा, मथुरेमध्ये प्रगट व्हावा, या 84 कोस भूमीमध्ये ब्रजभूमीमध्ये प्रगट व्हावा
अशी त्या गोकुळवासियांची इच्छा होती. आणि या इच्छेची पूर्तता व्हावी यासाठी रात्रंदिवस त्यांची तपश्चर्या चालली होती, साधना चालली होती, उपवास करत होते, भगवंताची वाट पाहत होते. का वाट पाहत होतं? त्याची आपण वाट पाहतो ज्याने आपल्याला येण्याचं वचन दिलेलं असतं. हो, आमची तुम्ही 11 वाजता वाट पाहत होता कारण आम्ही येणार होतो म्हणून वाट पाहत होता, दुसऱ्याची वाट पाहत होता का? जो येणार आहे असं सांगतो त्याचीच वाट पाहिली जाते. आणि म्हणून या वृंदावनातील जे गोपाळ आहेत, ज्या गोपिका आहेत, जे गोमाता आहेत, जे वानर आहेत, जे वृक्ष आहेत, जे पशुपक्षी आहेत, हे अवतारी आहेत. देवाच्या बरोबर अनेक युगानुयुगे अवतार घेतलेले आहेत. त्याच्या लीलेमध्ये सहभागी जाणारे हे जीवजंतू आहेत. हो, परंतु आता द्वापार युगामध्ये परत मला लीला करायची आहे. मी द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये अवतारित होणार आहे, म्हणून तुम्ही पुढे जा. हे वचन घेऊन या गोपिका आल्या होत्या, हे वचन घेऊन हे वानर आले होते, हे वचन घेऊन पशुपक्षी त्या वृंदावनामध्ये त्या 84 कोस भूमीमध्ये. परंतु वचन दिलेलं आहे भगवंताने, मी येतोय तुमच्याबरोबर मानवधारी वेश धारण करून मी लीला करणार आहे, तुम्हाला मी आनंद देणार आहे, तुम्ही माझ्या आनंदामध्ये लीलामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे जा असं सांगितलेलं आहे भगवंताने. ते वचन घेऊन आल्यात, गोपिका आल्यात, गोपाळ आल्यात, परंतु भगवान येत नाही आहे. आणि म्हणून हाका मारतात, डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहतात, मोठ्या आर्द्रतेने, हो मोठ्या कारुण्यतेने त्या भगवंताला विनवतात, त्याच्यासाठी रडतात, मोठमोठ्याने तपश्चर्या करतात. पण भगवान येत नाही, येत नाही म्हणून दुःख आहे. येणार आहे म्हणून सांगितलं होतं, सुख झालं, पण येत नाही म्हणून दुःख आहे. म्हणून त्यांची ती तपश्चर्याची पराकाष्ठा झाली, परिसीमा झाली. भगवंताला दया आली. अरे किती दिवस यांना रडायला लावायचं, किती दिवस वाट पाहायला लावायची. म्हणून त्या करुणामय असणारा भगवान द्वापार युगामध्ये प्रकट झाला. हो, कृष्णाच्या अवताराने, कृष्णाच्या रूपाने देवकीच्या उदरी, वसुदेवाच्या उदरी, हो गोकुळामध्ये प्रकट झाला. त्या भगवंताला पाहून यांना जे विरहाचं जे दुःख होतं, न भेटण्याचं दुःख होतं, त्या दुःखाची निवृत्ती झाली. दुःखाची निवृत्ती होणे म्हणजे गोष्ट मुळासकट निघून जाणे. हो, मुळासकट संपले. त्यांचं दुःख का होतं गोपाळांना, दुःख का होतं त्या गोवळणींना, दुःख का होतं त्या मथुरेमध्ये राहणाऱ्या, गोकुळामध्ये राहणाऱ्या लोकांना? भगवान येत नाही. पण आता भगवान आलेला आहे. का आला? तर त्यांची तपश्चर्या पाहून आला, त्यांची आर्द्रता पाहून आला, त्यांची भेटण्याची उत्कंठा पाहून आला, त्यांचे उताविळता आस पाहून. भगवान दयाळू आहे. हो, कोण कशी पूजा करतोय, कोण कसा आका मारतोय, कोण कशी प्रार्थना करतोय, सगळं जाणता तो आहे. हो, आपल्या पूजेला फल का येत नाही? कारण आपल्या पूजेमध्ये दोष आहेत. हो, सर्वसामान्यांचं सांगतो मी. ज्या पूजेमध्ये सकामता, दांभिकता, पापाचं सहचार्य आणि व्याभिचार आहे, ती पूजा कधीच फलद्रूप होणार नाही. हो, कधीच फलद्रूप होणार नाही. आपण कोणत्या परमार्थ जर अंतरंगाचा आहे, अंतरंगातून आपण किती शुद्ध अंतकरणाने भगवंताची पूजा करतो आहोत, ते अत्यंत महत्वाचं आहे. अरे त्या रुक्मिणीने फक्त तुळशीचं एक पान वाहिलं होतं, तर सोन्यासारखं तुला चाललेला भगवान तोलला गेला होता. तुळशीचं एक पान. हो, आपण दागिने देवाला देतो. हो, स्वप्नात सुद्धा दर्शन शक्यतो आज झाला असलं तर महत्वाक्य आहे, होणार आहे. परंतु भगवान हा शुद्ध अंतकरणाचा, शुद्ध चित्ताचा, शुद्ध भक्तीचा विषय आहे. जी भक्ती आपण समजतो त्या भक्ती आपल्यापासून हजारो किलोमीटर असते. हो, ज्या भक्तीने भगवंताचा कान पकडला ती शाश्वत भक्ती आहे. ज्या भक्तीने भगवंतावर, त्या कणयावर काठी उगरली ती शाश्वत भक्ती आहे. ज्या भक्तीपुढे अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक थरथर कापतोय ती यशोदा भक्तीचं दुसरं रूप आहे. हो, ज्याच्या हस्ते खाऊ शकतो, जिच्या हस्ते झोपू शकतो, ती झोपवल्यानेच तू झोपू शकतो, जो खेळवल्यानेच खेळू शकतो, ती यशोदा. ही शाश्वत भक्तीचं रूप काय? म्हणून जे वेगवेगळे प्रकार आपण कोणत्याही प्रकारे आता बाबांचं वाक्य, तुम्ही आमच्या गुरुवारी आपले सर्वांच्या श्रद्धास्थान असणारे डॉक्टर विकासानंद महाराज नेहमी आम्हाला बाबांची कीर्ती सांगतात. हो, लखनगिरी महाराजांची नेहमी ऐकतो. दुर्भाग्यवश पाहायला मिळाले नाही, पण 18व्या पुण्यतिथीमध्ये काल्याचं कीर्तन करण्याचा योग त्यांची इच्छा आहे. हो,
आणि म्हणून या बाबा नेहमी सांगतात की हां हे बाबा नेहमी सांगायचे तुम किसी भी तरह चरण में लग जाओ भगवान अपने आप संभाल जागे. किसी भी तरह कोणत्या प्रकारे भक्ती लाग तुझी भक्ती आपोआप फलद्रूप होणार आहे. साधूचं ते वाक्य आहे. हां साधूचं वाक्य कधी खोटं होत नाही आणि जे खोटं होतं ते साधूचं वाक्य नाही. साधूचं वाक्य देवालाही पाळावं लागतं. हो देवाचं वाक्य एक वेळ साधू पाळतीलच असं बंधन नाही, पण साधू बोलले तर देवालाही पाळावं लागतं. शुकाचार्याने सांगितलं होतं राजा बळीला, अरे बळी हां वामन अवतारामध्ये हां तुला सांगितलं ना भगवान विष्णू मायावी विष्णू आहे, तुझ्या कल्याणासाठी सांगितलं होतं, तू ऐकलं नाही. आड आला म्हणून फोडियाला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. शुकाचार्य हे तत्व आहे, गुरु तत्व आहे. ते दानवांचा असो नाही तर मानवांचा असो न का देवाचा असो, गुरु एक तत्व आहे. हो विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी महाकाल समयी जे शक्तिरूप तत्व शक्तिप्रदान झालं, जे शाश्वत तत्व आहे त्या तत्वाला गुरुतत्व म्हणतात. आणि म्हणते त्या तत्वाचीच वाखाणणी, त्या तत्वाची आज्ञा, त्या तत्वाचा आदेश देवालाही पाळावा लागतो. शुकाचार्याने जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीला शाप दिला. हां पाताळात जाशील, बांधला जाशील, संपत्ती हडप होईल. शाप होता शुकाचार्यांचा. दैत्यांचे जर गुरु असले तर तो एका गुरुचा शाप होता, देवाने तो पूर्ण केला. सांगण्याचा उद्देश आहे गुरुचं स्थान मानवी जीवनामध्ये अत्यंत 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 महत्त्वाचं आहे, जे देव दाखवतात. म्हणून अशा साधूच्या सानिध्यामध्ये साधूची पुण्यतिथी आपण या ठिकाणी आज साजरी करत आहोत. आनंदाची गोष्ट आहे. 18वी पुण्यतिथी आहे. हो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की वास्तविक पाहता डॉक्टर महाराजांची आमच्या सर्वांचं गुरुवारी असणारे श्रद्धास्थान त्यांची सेवा आहे. त्यांच्या जागेवर सेवा करणं म्हणजे सर्वसामान्य नाही. त्यांना आपण सर्वजण काला किंग म्हणतो. आम्ही सर्वजण काला करावा डॉक्टर महाराजांनीच. हो महाराष्ट्रामध्ये कृष्णचरित्र सांगावं, भागवत कथा सांगावी, सुंदर महात्मा हो आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये या बाबांच्या योगाने हो त्यांचा भक्तीचा उच्चांक त्यांच्या सानिध्यामध्ये ज्या राहून जी श्रवण करण्याची जी बुद्धी भगवंताने दिली, जे श्रवण केलेलं आहे ते आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार. त्यांच्या आदेशाने मी उभा आहे, डॉक्टर महाराजांच्या आदेशाने मी आज उभा आहे, हे सांगण्याचा उद्देश आहे. आणि म्हणून विषय असा चालला होता की आपली ही भक्ती फलद्रूप होणार आहे, पण आपल्यावर गुरुची कृपा असली पाहिजे. एका साधूची कृपा, एका साधूच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण वावरत आहोत. हो आणि म्हणून हेच साधू, हाच साधू बोध आपली परमार्थाची भक्तीची ही नौका पहिल्या तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. येताना अभंग ऐकत होतो, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. 3 वेळा आहे सांगितलं. आज जगामध्ये थोर कोण आहे? संपत्तीवाला थोर आहे, पदावाला थोर आहे, धनावाला थोर आहे, जास्त आयुष्यमान आहे तो थोर आहे, ज्याच्याकडे जादा बागायत आहे तो थोर आहे, ज्याच्या विहिरीला जास्त पाणी आहे तो थोर आहे. अरे हे थोर हे सगळं शाश्वत, हे सगळं नाशवंत आहे. जगामध्ये विश्वामध्ये एकच थोर आहे, ज्याची कीर्ती कालही राहणार होती, आजही राहणार आहे आणि पुढेही राहणार आहे. तोच त्याचं नाव साधू आहे, ज्याने 6 काम क्रोध लोभ मत्सर सगळे धुवून टाकलेले आहे. साधू एक वृत्तीची अवस्था आहे, संत एक वृत्तीची अवस्था आहे, भक्त एक वृत्तीची अवस्था आहे. वृत्तीनुसार योगी. चांगदेव साधू आहे का योगी आहे? योगी आहे. हो साधू वेगळा. जगद्गुरु संत तुकोबारा आहे, संत म्हणतो, साधू नाही म्हणत. संत तुकोबारा आहे, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निळोबारा आहे. विश्वामित्र योगी का साधू? वशिष्ठ योगी का साधू का संत? अरे ह्या ज्याच्या त्याच्या तपश्चर्येनुसार, ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार या मिळालेल्या या उपाध्या आहेत. हो म्हणून साधुत्व एका साधूचा, शाश्वत साधूच्या ज्ञानामृत प्राशर किंवा त्याचे चाहूल घेतलेले आपण सर्व साधक आहात. हो महत्त्वात घ्यायची गोष्ट आहे की जीवनामध्ये योग्य सद्गुरू मिळावा, जीवनामध्ये योग्य साधू मिळावा, याला सुद्धा महत्त्व भाग्य लागतं. आणि साधूचं साधुत्व त्या साधकाला कळावं, याला परमभाग्य लागतं. हो साधू गेल्यावर या महाराष्ट्रामध्ये मोठे होतात. तुम्ही मागे एक वाक्य ऐकलेलं असेल की या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. हो या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. सिंधुताई सपकाळने वाक्य वापरलेलं आहे की मोठं कोण होतो? जो मरतो तो. हो साधूची साधूगिरी किंवा महत्व
ते गेल्यानंतर म्हणत होते त्यावेळेस त्यावेळेस महत्त्व वाटत नाही. साधा वेशधारी भगवे वेशधारी आपण सामान्य माणूस म्हणून त्याच्याकडे पाहतो. म्हणते वर्तत दिसते देही पर देही नाही माझ्या आठवण. हो, त्यांची वृत्ती त्या परमात्ममय झालेली असते, पण गेल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काही चमत्कार झाला तर त्या चमत्काराला आपण नमस्कार घालतो. म्हणून साधूच्या चरणावर डोकं ठेवतो. म्हणून एका महान साधूच्या सानिध्यामध्ये आपण हा पुण्यतिथी उत्सव साजरा करत आहात. आणि या पुण्यतिथी उत्सवामध्ये 18व्या पुण्यतिथी उत्सवामध्ये काल्याच्या कीर्तनानिमित्त घेतलेला हा अभंग बालभागवत संत नामदेव महाराजांनी गोकुळवासियांचं दुःख हरण करण्यासाठी भगवंताने केलेल्या लीला, या लीलाचं वर्णन केलेलं आहे. त्यांना दुःख आहे तर येत नाही, भगवान आता आलेला आहे, दुःखाची निवृत्ती. भगवंताला पाहिलं, सुखाचे ते सुख, सुखालाही सुख झालं. काय पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाचे निवृत्ती, सुखाचे सुख. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. दुःखाचे निवृत्ती, सुखाचे सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख. सगळ्या गोकुळवासियांना आनंद झालेला आहे. त्याच्या भगवंताचं प्रागट्य झालेलं आहे. त्याचं मुख पाहिलं तरी आनंद झाला. तर आनंदाचं द्योतकच आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि आनंद कंद परमात्मा आपण ज्याला म्हणतो, आनंद देण्यासाठी आला. त्या भगवंताच्या बालरूपामध्ये बाल चेहरा त्या गोकुळवासियांनी पाहिला, आनंद झाला, दुःख निघून गेलं, दुःखाची निवृत्ती झाली. सुखाचे ते सुख, सुखाला अगोदर दुःख आहे नंतर सुख आहे. वास्तविक पाहता दुःख हे पापाचं फल मानलेलं आहे, सुख हे पुण्याचं फल मानलेलं आहे. हो, अनुकूल विषयाचा इंद्रियाशी होणारा संयोग सुखाला कारणीभूत ठरतो, प्रतिकूल विषयाचा इंद्रियाशी होणारा संयोग दुःखाला कारणीभूत ठरतो. हो, परंतु सुख आणि दुःख हे द्वंद्वातीत अक्षर आहे. त्याच्या पलीकडचं जे अक्षर आहे समोरचा आनंद, हो, त्या आनंद या अक्षराला मराठी वाङ्मयामध्ये विरुद्ध अक्षर नाही. आणि ते आपलं रूप आहे ज्याच्यापासून आपण निर्माण झालेलं आहे. आपला उत्पत्ती स्थान, आपला अधिष्ठान हे आनंद कंद परमात्मा आपण म्हणतो. म्हणून त्याला सत, त्याला चित आणि आनंदमय म्हणतात. जो काल होता आज आहे न उद्या आहे. न जायते म्रियते वा कदाचन नायम भुवक्ता भुवक्तिवान भूया हा जो हा नित्या शाश्वत होय पुराण न अन्य ते अन्यमाने शरीरे. अशा सततत्वाचे आपण अंश आहोत. जे सततत्व, ज्याला परमात्म तत्व म्हणतात, ज्याला कृष्ण तत्व म्हणतात, ज्याला देवकी नंदन म्हणतात, ज्याला वसुदेव नंदन म्हणतात, ज्याला नंदनंदन म्हणतात, ज्याला मधुसूदन म्हणतात, ज्याला माधव म्हणतात, ज्याला मुकुंद म्हणतात, ज्याला गिरीधर म्हणतात, ज्याला बाके बिहारी म्हणतात, सगळ्या नावाने अलंकृत झालेलं. हो, ज्याशी श्री म्हणे माझा भ्राता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणे गुरुतत्वता परितो त्याही परता वरते. असा भगवंताचा पूर्ण आणि पूर्णोत्तम अवतार जो आहे त्या अवताराला कृष्ण अवतार म्हणतात. हो, आणि त्या कृष्ण अवतारामध्ये बाललीला 11 वर्षामध्ये गोकुळामध्ये केलेल्या लीलांचं वर्णन काल्याच्या कीर्तनाचा मुख्य विषय असतो. ज्याचा आपण चरित्र ऐकतो तो आपल्याला अगोदर कळावा, ज्याचा आपण नाम उच्चारतो तो आपल्या अगोदर समजावा, ज्याच्या नावाचा आपण टावं फोडतो हो त्याच्याशी आपला अगोदर नातोच, त्याचा परिचय व्हावा. तो परिचय भागवतकारांनी पहिल्या श्लोकामध्ये दिला. ते सततत्व आहे, ते चिरंजीव तत्व आहे, ते आनंद तत्व आहे. सच्चिदानंद रूपाय तो श्लोक आहे. हो हो, व्यासदेवाने सांगितलं बाबा जन्मांधशे तन्वयादी तरत चारते शिव विज्ञेश्वराडते ब्रह्मरदायादी कवये मुयंती चरया ते जेवारी मृदा मीन यत्र त्रिस्वर्गमुषां नमना स्वेन सदा नियस्तु कोगम सत्यम परम धीमयी, सत्यम परम धीमयी. सत्य ते सततत्व आहे, ज्याला आपण कृष्ण म्हणतो. ते सततत्व आहे जे त्रेतायुगात प्रभू रामचंद्राच्या रूपाने प्रगट झालं. ते सततत्व आहे जे नरसिंह भगवान झालं. तेच सततत्व होतं आहे जे वामन झालं. तेच सततत्व आहे जे मत्स्य झालं, कच्छ झालं, वामन झालं, नरसिंह झालं, परशुराम झालं, प्रभू रामचंद्र श्रीराम झालं. आणि तेच सततत्व म्हणजे कृष्ण तत्व आहे. म्हणून ज्याचा आपण नाम घेतो तो आपण कळावा.
हो, मत्स्य अवतारामध्ये मनूचं संरक्षण केलं, कच्छ अवतारामध्ये धर्माचं रक्षण केलं, पृथ्वी पाठीवर ठेवली, देवतांच्या समुद्र मंथनामध्ये कच्छ अवतार, वामन अवतारामध्ये राजा बळीला पाताळामध्ये घातलं, नृसिंह अवतारामध्ये खांबातून दर्शक घेऊन भगवान प्रल्हादाची भक्ती प्रविष्ट केली, भगवान प्रल्हादाला वाचवलं. तेच सततत्व त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या रूपाला लाल 14 चौकड्या लंकापती, हो, त्याला मारलं, धर्माची स्थापना केली. तेच तत्व, पूर्णतम तत्व द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये आलं. देवकीच्या उदरी वाहिला, यशोदे सायाशे पोशिला, सेखी उपेगा गेला पांडवाशी. अरे कृष्ण समजणं याला सुद्धा महत् भाग्य लागतं. कृष्ण सहजासहजी समजणारं चरित्र नाही. ज्याला आपण कृष्ण समजतो, ज्याच्या लीला आपण वाखाणण्या करतो, ज्या लीलेची टिंगल म्हणून आपण टावाळे का ऐकतो, ती लीला सर्वसामान्यांची लीला नाही, ती भगवान श्रीकृष्णाची लीला आहे. हो, 9 लाख गायाचा नंद राजाचा तो मुलगा आहे. दैदूत लोणी चोरणारा चोरट्याचा तो मुलगा नाही. काय चोरलं, कसं चोरलं, कोणाला मारलं, काय मारलं, हे जर शाश्वत रूपाने पाहिलं तोच त्या आता तमाशामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या लीला सांगतात, तरी सुद्धा तमाशा पुढं शेवट जातो. त्याच्या सांगितल्याशिवाय तमाशा सुद्धा गोड होणार नाही. सांगावंच लागतात, ते टिंगलीनी गोयना सांगतात, हो, पण सांगावंच लागतात. हां, हे करता करविता तो भगवान आहे, त्याच्या सत्तेने झाडाचे पान सुद्धा मी बोलविल्या, वेदू बोले मी चालविल्या, सूर्य चाले मी हलविल्या, प्राणवाल्या. अरे त्याच्या सत्तेशिवाय का, ते कृष्ण तत्व आहे. तो कृष्ण समजावा. फक्त देवकीचा, फक्त वसुदेवाचा, फक्त नंदाचा, का फक्त यशोदेचा? अरे गोपाळांसंग सवंगडी राहणारा कृष्ण. ज्या मामाचा काळ झाला तो कृष्ण, कंसाचा काळ. ज्या मल्लांना मल्ल म्हणून दिसला तो कृष्ण. ज्या राजांना राजा म्हणून दिसला तो कृष्ण. ज्या गोपिकांना सखा म्हणून दिसला तो कृष्ण. ज्या गोपाळांनी मित्र म्हणून त्याची मैत्री केली तो कृष्ण. ज्या यशोदेने त्याला सखा मुलगा म्हणून पाळला तो कृष्ण. ज्या आईला मी देव आहे म्हणून कधीच कळून दिलं नाही तो कृष्ण. न सांगे माता यशोदेशी, न सांगे पिता बलिभद्रा वसुदेवाशी, न सांगे बंधू बलिभद्राशी, ते गुह्य अर्जुनाशी दिले. आई वडिलांना कळू दिलं नाही देव आहे, त्यांच्याबरोबर राहतोय तो कृष्ण. हो, ज्याने देवकीच्या उदरी जन्म घेतला तो कृष्ण. हो, समजून घ्यावा. मल्लानाम मशनी नुडा नुर्वारा स्त्रिया स्मर स्मृतिमान गोपाळनाम सजनोक्षता क्षतिभुजा शास्ता सोपितृषी मृत्युर्भोजपदे विराट विदुषा तत्वपरम योगिनाम वृष्णीनाम परदेव देव विदितो रंगम गत सागरजा भावे जैसा तैसा हरी एक तो कृष्ण. विषय इथून निघाला. कृष्ण समजावा. भागवतामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. संपूर्ण महाभारतीय युद्ध झालं, पांडवांचा जय जयकार झाला, कौरवांचा निपात झाला. उद्या आता भगवान द्वारकेला जाणार आहे. आदल्या दिवशी रात्री धर्मराज रडतोय, त्याच्या रावटीतून प्रकाश बाहेर आला. भगवंताने पाहिला, धर्मराज मोठमोठ्याने रडतोय. समजवण्याचा प्रयत्न केला, धर्मराज ऐकत नाही. अरे काय झालं म्हटला. हो, आता तू विजय झालाय, हस्तिनापुराचा राजा झाला आणि तू रडतोस. ही रडण्याची वेळ नाही. भगवंताने धर्मराजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, धर्मराजाने ऐकलं नाही. त्यांनी ऐकूच नाही, हीच भगवंताची इच्छा होती तो कृष्ण. हो ठीक आहे म्हटले, उद्या सकाळी तुझी ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यांना भेटायला जो भीष्माचार्य शरे पंजरी पडलेले 52 दिवस झालेले आहेत. ज्याने हस्तिनापुराच्या गादीचं रक्षण करण्यासाठी डोळ्यात प्राण आणून रक्ताचं पाणी करून त्याने हस्तिनापुराच्या गादीचं रक्षण केलं ते भीष्माचार्य. अर्जुनाच्या बाणाने घायल झालेले आहेत, रोमा रोमामध्ये बाण आहे. हो, रक्ताचा थेंबही राहिला नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाट पाहत त्या कुरुक्षेत्रावर पोहोडलेले आहेत. नवे नवे मी येणार आहे हे सांगितलेलं आहे.
आणि मी येणार आहे सांगितल्यामुळे भगवान उद्या सकाळी धर्मराजाला घेऊन जाणार आहे. पांडव 5 पांडव, माता कुंती, सगळेजण भीष्माचार्यांकडे गेलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण पितांबरधारी वैजयंतीच्या माळा घातलेल्या मोर मुकुट परिधान केलेला द्वारकाधीश परमात्मा त्या पांडवांबरोबर आहे. सर्वजण पितामह भीष्मांच्या गोल करून उभे आहेत. चाहूल लागले पितामहांना. हो, अलगट डोळे उघडले, समोर पाहिला तर पेला पितांबरधारी खडा था सामने. हो, भगवंताला पाहून पितामह भीष्मांच्या डोळ्यामध्ये खळखळ खळखळ अश्रू वाहू लागले. आलास केशवा, मला माहिती होतं तू येणार आहे, मला माहिती होतं तू येणार आहे. हो आलास. हो, आणखी बोलू लागले, आनंद प्रकट करू लागले, मिलनाचं सुख प्रकट करू लागले. तेवढ्यामध्ये देवाने कृष्णाने भगवंताने थांबवलं. थांबा पितामह, एक निरोप सांगायला आलोय. म्हणले कुठला निरोप? अहो, तुमचा हा लाडका धर्मराज हस्तिनापुराचा राजा झालाय. हो, तो आनंदाची बातमी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. विठोबा रखुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमार, कुमार कुमार, कुमार कुमाई, कुमार कुमार, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान की जय. कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार. पितामह भीष्मांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संवाद सुरू आहे. भगवंताने सांगितलं, पितामह ऐका, तुमचा हा लाडका धर्मराज आता हस्तिनापुराचा राजा झालेला आहे. हो, त्यांना वाटलं तर ही बातमी ऐकून पितामह सगळं दुःख विसरून जाणार आहेत. हो, आनंदाने त्याचं स्वागत करणार आहेत. हो, त्याला शाबासकी देणार आहेत. हो, भीष्माचार्यांनी धर्मराजाकडे पाहिलं, अर्जुनाकडे पाहिलं, भीमाकडे पाहिलं. पांडवांनो, तुम्ही आज विजय झालात, हस्तिनापुराचे राजे झालात, तुम्ही आज जिंकलात. एवढी मोठी सैन्य तुम्ही मारलं. तुमच्यामध्ये बल आहे, ताकद आहे, इच्छाशक्ती आहे, ऊर्जा आहे, तुमचा आशीर्वाद आहे. पण हा जे यश तुम्ही मिळवलेला आहे ते तुमचं यश नाही आहे. तुम्ही जिंकलेच नाही, तुम्ही लढलेच नाही, अरे तुम्ही मारलेच नाही. ज्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही आहात, जो तुमचा रात्रंदिवस मागे पुढे सांभाळ करतोय, तो भगवान श्रीकृष्ण. हो, त्याचा तो विजय आहे. काय समजता म्हणले याला? देवकीचा मुलगा, वसुदेवाचा मुलगा, यशोदेचा मुलगा, हो नंदाचा मुलगा, समजता का याला? हे जर समजत असाल तर तुम्ही काहीच समजत नाही. हो, फक्त त्याच्या पुत्रापुरतं त्याचं नातं असेल तर तुम्ही त्याला ओळखलेलं नाही आहे. अरे हा जगाचा मालक आहे. हो, हा जगाचा जगदाधार आहे. हे जगाचा अभिन्न उपादान कारण आहे. हो, हे जगत या तत्वावर अधिष्ठित आहे. जगाचं मूळ सततत्व म्हणजे कृष्ण तत्व आहे, ते शाश्वत आहे. तुम्ही जर फक्त पिता पुत्रापर्यंत मित्रापर्यंत सांभाळत असाल तर तुम्ही त्याला ओळखलेलं नाही आहे. खऱ्या कृष्णाचा परिचय त्या भीष्माचार्याने हो पांडवांना करून दिलेला आहे. आया अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं द्वारकेमध्ये त्या गोकुळामध्ये प्राकट्य झालं. सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. मग पुढे जाऊ अंगणामध्ये, यशोदेच्या अंगणामध्ये तो रांगू लागला रंगणी रांगत.
गुलगुला बोलत आसूर रुळत चरण दे रे लहान मुलासारखा रांगू लागला, बोबडं बोबडं बोलू लागला आणि एकीकडं करतो माकर्तो मान्यता आसूर म्हणजे मोठमोठ्याले दैत्यांचा निपात कागा बागा रिटा मारिले बालपणी अवघ्या दैत्य खानी बुडविली त्या निपात करू लागला आणि पुढे जाऊन भगवान नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा गवळणी त्या तोंडा बुडलेल्या घरात लोणी चोरू लागला, काही लोणी खाऊ लागला, तोंडाला लागलेला लोणी त्या गोपाळांना गवळणींना आनंद देण्यासाठी तोंडाला लागलेलं ती लोणी हातामध्ये एक लोण्याचा उंडा घेऊन दूर 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 त्या गोकुळामध्ये पडू लागला. त्याला पाहून सगळे गोकुळ असे आनंद विभोर होऊ लागले. नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा गवळणी त्या तोंडा बोलली या रंगणी रंगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरण तरी विठोबा रखुमाई 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 अभंगावर थोडंसं निरूपण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. अत्यंत अल्प वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये भगवंताचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. चरित्र त्याचंच आपण संपूर्ण सांगूच शकत नाही, अनेक सांगणारे ते गेलेले आहेत. हो, त्याची नवलाई जगामध्ये फक्त 7 आश्चर्य आपण मोजतो. इजिप्तचा मनोरा आहे, ते बिबनांची भिंत आहे, चीनची भिंत आहे, ताजमहल आहे, कुतुब मिनार आहे, हो मीनाक्षी मंदिर आहे. हे जागतिक 7 आश्चर्य आपण रेकॉर्डली लिहून ठेवलेत म्हणून मोजतो. पण या आश्चर्यापैकी त्याच्या अगोदरचं एक आश्चर्य झालेलं आहे. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला. हे सर्वात विश्वातला 1 नंबरचं आश्चर्य आहे. हो, काळ सगुण साकार झाला, का रूपा आला. हो, त्याला काही कारण आहे. काय कारण होते ज्यावेळेस पृथ्वीवर पाप वाढतं, अधर्म वाढतो, देवदेवतांचा साधुसंतांचा छळ होतो, त्यावेळेस पृथ्वीला त्याचं वज सहन होत नाही. ती ब्रह्मदेवाकडे जाते, भगवान विष्णूकडे जाते. त्यावेळेस भगवान विष्णूने सांगितलेलं असतं देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण, गायी आणि भक्त. हा सगळा चरित्राचा भाग आपल्याला माहिती आहे. फक्त आठवण म्हणून आपण त्याला स्पर्श करत 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 पुढे चाललेलो आहोत. हो, मथुरेमध्ये राजा आहे. दंतवक्र आणि शिशुपालासारखे कंसासारखे दैत्य मातलेले आहेत. हो, अधर्माचा असा वाढलेला आहे, देवदेवताचा छळ होते, पाप वाढलेला आहे, पृथ्वी थरथर कापते आहे. गायीचं रूप घेऊन, गोमातेचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते आहे, विनंती करते आहे. हो, इकडं कंसाने आपली बहीण देवकीचा विवाह विवाह संपन्न केलेला आहे. वसुदेवाशी विवाह लावलेला आहे. का लावला त्याचे कारण वसुदेव कोणत्या कुळातले आहेत, देवकी कोण आहे. भोजवंशातले ते कंस आहेत. पूर्वी आडनावाने परिचय नव्हता, वंशाने परिचय होता. कंसाचा वंश आहे भोजवंश, वसुदेवाचा वंश आहे यादव वंश हीच ओळखीची खूण आहे. हो, वंशाने ओळख म्हणून त्यांचा विवाह सुरू झाला, विवाह लावला. का लावला त्याचे या वेगवेगळे कारण आहेत. स्वतः चुलत बहीण आहे. हो, चुलत भावाची मुलगी आहे देवकी. तिची वरात
राजा स्वतः घेऊन चाललेला आहे, गुलालाची उधळण आहे, फटाकड्यांची आतषबाजी होत आहे, ढोल ताशे नगारे वाजत आहेत, सगळे बेधुंद होऊन असतात. कारण राजाच्या बहिणीची ती वरात होती. त्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, हा जिच्या वरातीमध्ये तू एवढा आनंद घेतो तिच्याच पोटी येणारा 7वा तुझा वध करणार आहे. हो, वरात थांबवलेली आहे, तलवार मेहनातून बाहेर काढलेले मारणार. तेवढ्यात हात तो धरीला, वसुदेव वसुदेवाने हात धरलेला आहे. काय झालं? अरे म्हणला, हिच्या पोटी येणारा 7वा मला मारणार. हिच्या पोटी येणारा मारणार आहे ना, ही तर मारणार नाही ना. हा वसुदेवाचं वचन देतो. वसुदेव बोलतोय, मी हिच्या पोटी जेवढे मुलं होते तेवढे तुला आणून देईन. हो, बंदीखान्यामध्ये टाकले मथुरेमध्ये. आज सुद्धा ते ठिकाण आपण पाहायला जातो. हो, 5,500 वर्षापूर्वी झालेल्या सगळ्या घटनांचं प्रत्यक्ष दर्शन देणार आजही शाश्वत खरा कृष्ण, खरं कृष्ण प्रेम, खऱ्या कृष्ण लीला, खरी कृष्ण अनुभूती, खरं कृष्णमय व्हायचं असेल तर वृंदावन पाहावं. वृंदावनामध्ये जाऊन 8-8, 10-10 दिवस राहावं. काय त्या भगवंतावर आजही त्या गोपी प्रेम करतात. त्या काळच्या त्या गोपिका नाही आहेत, पण त्यांच्या वंशातल्या कोणी ना कोणी आहेत. त्या काळचे पशुपक्षी आज नाही आहेत, पण त्यांच्या वंशातले कोणी आहेत. पागल करणारी भूमी आहे वृंदावन. अनेक तीर्थ आपण पाहिलेले आहेत. हो, अनेक तीर्थ, अनेक धामं आपण पाहतो, पण वृंदावनाची जी जादू आहे ती जादूच आहे. ज्या भूमी देवाला आवडली, जी भूमी भगवान कृष्णाला आवडली, ती भूमी चमत्कार गोलोक धामातली भूमी आहे. पण आज दुसरी देवता त्या वृंदावनामध्ये प्रत्येक पानापानातून, प्रत्येक पक्ष्याच्या ओरडण्यातून, गोमातेच्या हंबरण्यातून, पशुपक्षी, सगळं एकच नाद, राधे राधेचं नाव. यमुना नदीच्या पाण्याचा खळखळ खळखळ आवाज, एकच नाद. अरे शुद्ध भाव जर करून घ्यायचा असेल ना, कृष्णाचा रंग, भगवान कृष्णाचा रंग जर चढून घ्यायचा असेल ना, तर वृंदावनामध्ये जाऊन पाहावं त्यांची भक्ती. हो, आपली फक्त एकादशीला भक्तीचा उदय होतो. हो, आमुषा आली, यात्रा आली का भक्तीचा आस्त होतो. हो, शाश्वत नटतात त्याच्यासाठी. हो, शृंगारित होतात त्याच्यासाठी. आजही प्रत्येक घरात कृष्ण आहे. घर नाही, कृष्णाचं घर आहे. आणि त्या मंदिर आहे, मंदिरात घर आहे. घरात 4 मेंबर असले तर 5वा कृष्ण आहे. त्याला झोपवतात, त्याला सकाळी चहा देतात, त्याला स्नान घालतात, त्याला शृंगार. प्रत्येक घराघरात यशोदा आहे. शाश्वत दर्शन त्या वृंदावनामध्ये होतं. आपले लोक जातात, देव घेऊन येतात. इथं आणला का जो देवाला ठेवला का दुसऱ्या कृष्णाष्टमीच्या दिवशी परत ते देवाकडे पाहतात. 8 दिवसाला 8 ड्रेस, 8 दिवसाला 8 प्रकारचा अत्तर, 8 दिवसाला 8 प्रकारचे मुकुट, 8 दिवसाला 8 प्रकारचा शृंगार. 8 काय नटतात. आणि त्याला नटवण्याने यांची भक्ती नटते. आपल्या देवघरात जर प्रसन्न दिसला ना, आपल्या देवघरातला देव जर प्रसन्न दिसला तर आपण आपला अनुमान लावायचा, आपलं चाललेलं आहे ते बरोबर चाललेलं आहे. हो, ते जर सुकलेले दिसले ना, त्यांचा परिणाम होतो सगळ्या गोष्टीचा त्यांच्यावर. असो, मला सांगण्याचा उद्देश आहे, त्या वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन आजही होत आहे. आणि म्हणून त्या कंसाने त्या वसुदेवाने देवकीला बंदी बनवून टाकलं. हो, केस धरले. हो, श्रीचे केस म्हणजे एक सौभाग्याचं लक्षण आहे. दुशासनाने द्रौपदीच्या केसाला हात लावला, हस्तिनापूर बर्बाद झालं. कंसाने बहिणीच्या केसाला स्पर्श केला. एवढा मोठा राज्याचा अधिपती असताना सुद्धा बर्बाद झाला. केस म्हणजे एक सौभाग्याचं लक्षण आहे. असो, आणि म्हणून त्याला बंदी केलं. याता सांग 6 मुलं झाले त्या बंदी. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव कीर्तिमान. त्याला मारण्यासाठी निघाला. तेवढ्यामध्ये ते मुलगा त्याच्याकडे पाहून हसल्यानंतर दुष्ट जरी असला तरी दया त्याच्या हृदयामध्ये होती. म्हणले यांनी काय केलं, 7वा मला मारणार आहे. परत त्याला ठेवून दिलं आणि निघाला. तेवढ्यात नारदजी आले. नारदजी, काय झालं कंसा? म्हणले माझ्या बहिणीला मुलगा झाला. म्हणले मग? नाही मारला. म्हणले का? म्हणले 8वा मला मारणार आहे. पहिला थोडा मला मारणार आहे. ते फूल घेतलं, त्या पाकळ्यांचं उदाहरण दिलं. इकडून मोज, इकडून मोज, इकडून मोज, इकडून मोज. अरे हे देवले लाबाड आहेत म्हणलं. हो, कोणत्याही क्रमाने येऊ शकतात. हे चांगलं केलं का वाईट केलं? हो, आपण त्या नारदजीला कळीचा नारद म्हणी म्हणतो. नाही, ते हे चांगलंच केलं ना. हो, का मारले याला सुद्धा गर्ग साहित्यामध्ये. ते 6 मुलं कोण होते? हो, का मारले? कारण यथा सांग, त्याच्या मनामध्ये जर दया आली असती तर तो सात्विक झाला असता. आणि त्याला तर सात्विक करायचं नव्हतं ना, त्याच्या हातून पाप वाढवायचं होतं. हो, कारण लवकरात लवकर भगवान श्रीकृष्ण त्याचं प्रागट्य करायचं होतं. या दृष्टिकोनातून त्यांनी आणखी पाप करावं. 6 मुलं मारले. 7वा गर्भ योगमायेने पळवला रोहिणीच्या गर्भामध्ये. हो, भाद्रपद षष्ठीला बलराम प्रागट्य झालं. आता 8वा येणार आहे. हो,
ज्याची सगळं गोकुळावासी वाट पाहतायत, ज्याची सर्व गोवर्धनवासी वाट पाहतायत, गोवर्धन पर्वत त्याची वाट पाहतोय, यमुना नदी त्याची वाट पाहते, सगळे गोपाळ वाट पाहतात, पशु पक्षी गोमाता सर्वजण आर्द्रतेने त्या भगवंताला ये रे हो म्हणून रात्रंदिवस हो देवदेवता सुद्धा हातामध्ये पुष्प घेऊन तयार आहेत. शंखनाद सुरू झालेले आहेत. सुंदर वातावरण त्या गोकुळामध्ये आहे. हो विजांचा कडकडाट सुरू झालेला आहे. सुंदर हवा, नक्षत्र प्रसन्न आहेत, सुंदर हवा आहे, सुगंधित हवा आहे. देवदेवतांचं आगमन, साधू संतांचं आगमन त्या गोकुळामध्ये झालेलं आहे. रात्री 12 वाजता श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता चतुर्भुज रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कारागृहामध्ये वसुदेव देवकीच्या समोर प्रकट झालेला आहे. ज्यावेळेस गर्भामध्ये आला त्यावेळेस देवतांनी स्तुती केलेली आहे. अष्टभुजा ते सगळं आयुध पाहून वसुदेव देवकी घाबरलेला आहे. त्याने आईवडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही घाबरू नका, आपला तुमचा 3 जन्माचा संबंध आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतः पाणी पृष्णी होते, पृष्णी गर्भ म्हणून मी आलो होतो. ज्यावेळेस तुम्ही कश्यपाने आदिती झाले वामन म्हणून मी आलो होतो, तेच तुम्ही आणि देवकी आणि वसुदेव झालेला आहेत. मी कृष्ण म्हणून आलेलो आहे. आता मला इथं ठेवू नका. तर मला कुठे नेऊन गाला? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला इथं ठेवू नका नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. भगवंताने म्हणावं मला नंदाच्या घरी नेऊन गेला, एवढं नंदाचं भाग्य आहे. देवाने म्हणावं मला त्याच्या घरी नेऊन गेला, एवढं त्या भक्ताचं भाग्य आहे. कोण होते नंद? नंद म्हणजे भाव आणि यशोदा म्हणजे भक्ती. देवकी कोण आहे? देवकी म्हणजे विश्वास आणि वसुदेव म्हणजे श्रद्धा. श्रद्धा आणि विश्वासाच्या घरी प्रगट होतो आणि भाव आणि भक्तीच्या घरी येतो. हो हे अर्जुना, बोध न होय म्हणा तोवरिया साधना बजावे. बोध हा कृष्ण आहे. ज्ञान होतं कोणाला? वृत्तीला. वृत्ती कुठं आहे? अंतकरणात. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. संकल्प विकल्प करतं त्याला मन म्हणतात, चिंतन करतं त्याला चित्त म्हणतात, हो निश्चय करतं त्याला. याच्यामध्ये अंतकरणाचा प्रकाशक परिणाम त्याला वृत्ती म्हणतात. 4 अंगाने प्रवास करणाऱ्याची वृत्ती. त्या वृत्तीला ज्ञान होतं, जीवाला ज्ञान होत नाही. डॉक्टर महाराज नेहमी सांगत असतात, हो जीवाची व्याख्या अंतकरण, अंतकरण अधिष्ठान चैतन्य, त्यावर ब्रह्मचैतन्याचा पडलेला आभास. हो म्हणून जीव म्हणतात. अंतकरण जड आहे, जडाला ज्ञान होत नाही. जे स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, त्याला जड म्हणतात. मनही जड आहे, बुद्धी जड आहे, चित्त. अंतकरण जड आहे. अंतकरण अधिष्ठान चैतन्य चैतन्यमय आहे, त्याला ज्ञान होण्याचं कारणच नाही, कारण त्या अगोदर ज्ञानरूप आहे. मग आभासाच्या परत 7 अवस्था सांगितल्या. 7 अवस्थेमध्ये ज्ञान होत नाही. त्याच्यामध्ये वृत्ती नावाचा जो प्रकार आहे, विषय आपल्याला निघाला. मन मथुरा दिल द्वारका काया काशी जाणे 10वा द्वार ते वर तामे ज्योती पचाने रे. ती ज्योत, ते ज्ञान, तो बोध मनाला होतो. कंस अहंकार मारला जातो, परंतु कोणाला बोध होतो? ज्याच्याकडे श्रद्धा आणि विश्वास आहे. म्हणजे वसुदेव देवकीच्या घरी जन्मला तुरुंगात, ते ज्ञान बोध आपल्या जवळ प्रकट झालं.
श्रद्धा आणि विश्वास म्हण. कुठं नेऊन घाला म्हणले? देव नंद आणि यशोदेच्या घरी, भाव आणि भक्तीच्या घरी नेऊन घाला, गोकुळामध्ये नेऊन घाला. गो नामेंद्रिय हो, भाव भक्तीच्या घरी नेऊन घाला. हो, तिथं नेऊन घातल्यानंतर परिणाम असा झाला की तिथं जी माया जन्मली होती ती आणली, कंसाच्या हातात दिली, तिने आकाशवाणी केली, तुझ्या मारणारा तुला या पृथ्वी तलावर आलेला आहे. कंस तेव्हापासून घाबरू लागला. तो वाघ आपला सगळा मुखदगत आहे. पण इकडे चमत्कार असा झाला की नंदाची बहीण सुनंदाने पाहिलं. नंदाला सांगितलं, भैया भैया लाला भयो नवरत्नांचा हार तिला बक्षीस दिला. नंदराजाला आनंद झाला. वाऱ्यासारखी बातमी सगळ्या गोकुळामध्ये केली. सगळे गोकुळ त्या विश्वकर्माने नटून टाकलं. गुड्या पताका रांगोळ्या साडा सामर नवीन वस्त्र घालून आभूषण घेऊन ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदागरी. ज्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडे एके रोमी एके ऐशे दोंडे, तो हा गवळिया घरी उंबरा चढिता टेका धरी. अशी गवळण आहे. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे काणोबाचे कोडे. हो, ज्याने पृथ्वी तृप्त केली यशोदा त्यासी भोजन घाली, नवल केवडे केवडे नकळे काणोबाचे कोडे. हो, निष्काम निराळा गोपी लावियला चाळा. हो, तुका म्हणे ब्रह्मचारी नटधारी, भोग भोगोणी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे विश्वव्यापक कमळापती त्याची गवळणी कडेवरी घेती. नवल केव हे सगळे चमत्कारिक. अगोदर प्रस्तावने उपक्रमामध्ये मी जे नवलाई सांगितली, या नवलाईमध्ये त्याचं चरित्रच नवलाईचं चरित्र आहे. आईला कळू दिलं नाही मी देव आहे. हो, तिला माहिती आहे, त्याला माहिती होतं हिला जर कळालं तर ही माझी सेवा करणार नाही, माझा कान पकडणार नाही, ही माझ्यावर छडी उगारणार नाही, ही मला उकळाला बांधणार नाही. नाही कळू दिलं. हो, मित्रांना कळू दिलं नाही. अरे मी या सगळ्या संकटातून मीच तुम्हाला वाचवतोय, मी देव आहे. नाही कळून दिलं, कारण ते माझी पूजा करतील म्हणून. मित्रातलं मित्रत्व जपलं, देवाजवळचं देवत्वही त्याने जपलं. म्हणून नवल केवडे केवडे. सगळ्या जगाला जो आधार देतोय तो यशोदेचा उंबरा चढताना आधार घेतोय. हो, जो जगाचा पोशिंदा आहे तो यशोदेच्या हस्ते खातोय. हो, जो सगळ्या जगाला कडेवर घेऊ शकतो त्याला गवळणी कडेवर घेऊ शकतात. नवल केवडे केवडे नकळे काणोबाचा असा भगवान त्या नंदाच्या वाड्यामध्ये प्रकट झालेला आहे. वाऱ्यासारखी बातमी गोकुळाला ऐशी गलबा झाली. दाशी जणी गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंद नर नारी, जय हो. आनंद नर नारी, आनंद नर
आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा 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 हे आनंदल्या नर नारी गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टा चळकाप सुटला इकडे गोकुळामध्ये आनंद आहे आणि गोकुळाच्या शेजारी 14 किलोमीटर असणाऱ्या मथुरेमध्ये दुःख आहे काय करावं आकाशवाणीने सांगितलेलं आहे की माझा दुश्मन माझा शत्रू या 84 कोश ब्रजभूमीमध्ये कुठेतरी जन्मला हा कंसाला भीती वाटू लागली दुष्टा चळकाप सुटला त्याची बहीण आहे तिचं नाव आहे पुतना म्हणजे अविद्या अविद्या म्हणजे अज्ञान हे चतुर्दशीच्या दिवशी 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 14 भागामध्ये अविद्या राहते ती पुतना कशी होती कोणाची एक बळीराजाची रत्नमाला नावाची बहीण आहे वामन अवतारामध्ये भगवंताला पाहिलं ती म्हणले असा जर झाला तर मी याला दूध पाजील म्हणले ठीक आहे आणि ज्यावेळेस बळी पाताळामध्ये घातला याला दूध नाही मी विष पाजील भगवान म्हणले तीच रत्नमाला पुतना झालेली ती अविद्या उंच दडंग आहे काळी कभिन्न आहे हो भावाला सांगितलं तू घाबरू नकोस मी आत्ता जाते त्या मुलाचा जीव घेऊन येते आली नटून ठटून आली नंदाच्या अंगणा साई जता दिदला पुतणे जीचे विशासेने स्तनपाणी मगा पाजू आली गावागावातील सगळ्या मुलांना मारत मारत यशोदेच्या अंगणामध्ये आले यशोदेला खोटं नाटं सांगून यशोदेच्या घरामध्ये गेले मुलाला पाजण्याचा प्रयत्न केला मुलाने दूध पिला रक्त पिला विषय पिला मुंच सोड 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 म्हणून जाऊ लागली मोठा आरडाओरडा करू लागली मूळ रूपा मध्ये आले उंच दडंग असल्यामुळे दाट दिशी जाऊन लांब जाऊन पडले 4-5 गावाचा चोराडा केला इतकी मोठी होती पुतना एका भक्त एका महात्मे सांगतात की ती कपाळाला जी कुंकू लावायची ना 3 क्विंटल कुंकू लावत होते किती आपण ती टिकली जरी असली तिला ब्लेडनी बारीक सारीक करून बारीक जितकी बारीक दिसल तितकं करतो पण त्या पुतणीच्या हा मनानं आपल्याला कुठं पैसे द्यायचे हो 3 एवढी 11 कळाली होती हो ती आली फसेत अविद्या बोधाच्या ठिकाणी टिकू शकत नाही तिला पण मुक्ती दिली त्यानंतर शक्टासूर आला महाबळभट्ट आला तृणावर्त आला शक्टासूर भोग प्रवृत्ती आहे तृणावर्त रजतमाचं प्रतीक आहे बोध प्रकट झाला अविद्या संपते भोगवृत्ती संपते रजतम गुण संपतात डुप्लिकेट भक्ती चालत नाही ते महाबळभट्टाचा त्या वस्त्रहरण झालं ना हो तशी आपण जर नकली भक्ती केली तर एक ना दिवस त्याला चपराक बातल्याशिवाय राहत नाही परत आपण देवाकडे तोंड घेऊन म्हणतो एवढं मी तुझा दररोज हरिपाठ करतो एवढे दररोज तुझ्या वाऱ्या करतो एवढं तुझं दररोज पारायण करतो तरी सुद्धा मलाच दुःख का दुःख तुझं आत्मपरीक्षण कर कुठंतरी पाणी मुरतंय हो सगळ्या जगाच्या डोळ्यात आपण दूर फेकू शकतो त्याच्या डोळ्यात धूळ फेकायला तो काय आंधळा नाही आहे हो आपण दुसऱ्याला बनवू शकतो कसं पण राहू शकतो पण अंतरीची घेतो गोडी तो सगळा अंतरंग बाह्यरंग तो पाहतच नाही त्याने किती शेंडी लांब वाढवलेली आहे आणि किती मोठमोठ्या क्विंटनच्या माळा घातलेल्या आहेत आणि किती कपाळ त्याने ही अंत बाह्यरंग हे करू नये असं आपल्याला म्हणायचं नाही ते करावंच लागतं परंतु भक्ती 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 भक्तीचं स्वरूप काय भक्ती म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम या नाम भक्ती ते प्रेम यशोदेने केलं म्हणून यशोदेच्या हस्ते जेवला ते प्रेम यशोदेने केलं म्हणून यशोदेच्या अंगणात रांगणा ते प्रेम यशोदेने केलं म्हणून त्या भक्तीने त्याचे कान पकडू शकले ते प्रेम यशोदेने केलं म्हणून त्या भक्तीलाच त्याच्यावर काठी उगारण्याचा अधिकार आहे यशोदा म्हणजे भक्ती आहे
नंद हा भाव आहे. भाव आणि या भक्तीच्या घरामध्ये अनेक संकट जरी आले, कागा बागा रिठा मारिले बालपणी अवघे दैत्य खाणी, पुरविले तिच्या अंगणामध्ये रांगू लागला रंगणे रांगत, गुलगुला डोलत, आसूर रुळत चरणतळी. आता रांगणारा भगवान थोडा मोठा होऊ लागला, चालू लागला, ठुमक ठुमक चालू लागला. चालतानाचं वर्णन आहे, रांगण्याचं वर्णन आहे, बोलताना गुलुगुलू गुलुगुलू लहान मुलं जसं बोलतात बोबडं, हां त्याचं वर्णन साधू संतांनी केलेलं आहे. चालणारा भगवान आता मोठा तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनात तोम्या देखील असये, रंगनाथ तोरा देखील असये. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. त्याचं रांगताना वर्णन आहे. आता रांगणारा भगवान यशोदेच्या अंगणामध्ये उभा राहू लागला, पळू लागला, छोट्या छोट्या खोड्या करू लागला, घरामध्ये खोड्या होऊ लागल्या. यशोदेच्या त्या लक्षामध्ये आलं, पकडण्याचा प्रयत्न केला, पकडला गेला नाही. घरामध्येच त्याने आरशामध्ये चोर दाखवला, आईला चोर दाखवला, हो पकडला गेला नाही. मग हळूहळू भगवान मोठा होऊन बाहेर जाऊ लागला. चौर्य विद्यामंडळ, पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, मधुमगल, श्रीधाम सगळे, हां गोपाळ, ज्या गोपाळांचं भगवान उष्ट खातोय असे अधिकारी असणारे गोपाळ. पहा ती गवळी खाय त्यांची उष्टावळी. हो काय त्यांचा अधिकार आहे? न ज्ञानाने मोठे होते, न आश्रमाने मोठे होते, न संपत्तीने मोठे होते, न दिसायला चांगले होते, न अंग भरून वस्त्र त्यांच्या अंगात होते. पण अशा गोपाळांचे उष्ट खातो अखिलकूट ब्रह्मांडाचा नायक. इतके अधिकारी आहेत. हो. जसा भगवान परमार्थ करणाऱ्याला भगवान कळावा, कृष्ण कळावा, तसे गोपाळही कळावेत, गवळणीही कळाव्यात. डॉक्टर महाराज नेहमी सांगतात, अरे गवळण किंवा गोपाळ ही व्यक्ती नाही, कोणत्या व्यक्तीचं नाव नाही, हो ती एक अवस्था आहे. हो व्यक्ती नाही, गोपी हा एक भाव आहे. म्हणून निष्काम निराळा गोपीला वेळा चाला, म्हणून विश्वव्यापक कमळापती त्याची गवळणी कडेवर घेती, तो भाव आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला, हो त्या गोपींची व्याख्या करताना शास्त्रकार सांगतात, गोपा यते हृदय कृष्ण यासा गोपी, जी आपल्या अंतकरणामध्ये कृष्ण प्रेम लपून ठेवते. गोपी भक्ती रसम पिवता या नाम गोपी. सर्व इंद्रियाच्या माध्यमातून कृष्ण रसाचं पान करणारी जी वृत्ती आपल्याजवळ आहे, त्या शुद्ध वृत्तीचं नावच गोपी आहे. हो जी भगवंताच्या भेटीसाठी व्याकुल आहे, उतावीळ आहे, हो जी भगवंतासाठी सर्वस्व अर्पण करते आहे, तिचं नाव गोपी आहे. हो ज्या गोपींबरोबर महाराज करतोय भगवान, त्याने सर्वस्व सोडलेलं आहे. सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी, सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी. गर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी, सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी. द्वैत भाव धरुनिया हरी रूप होसी, द्वैत भाव धरुनिया हरी रूप होसी, हरी
आणि रासक्रीडा पाहू कोजागरीच्या पौर्णिमेला गोपिंकाबरोबर केलेले रास हे जीवशिवाचं ऐक्य आहे. जीव परमात्म्याचं ते मिलन आहे. रास ही एकरूपता आहे. रास ही स्वरूपता आहे. रास ही सर्वसामान्यांचा विषय नाही. ज्या गोपिकाबरोबर रास केल्या त्या गोपिका सर्वसामान्य नाही. सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या, तहान भूक झोप घर पती मुलगा सर्वस्व गोपिकांनी सोडलेल्या. हो, फक्त कृष्ण 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 म्हणता म्हणता कृष्णमय झालेल्या गोपिका, ज्यांची वृत्ती ती होईल, जिच्या डोळ्याचा विषय कृष्ण आहे, जिच्या कानाचा विषय कृष्ण आहे, जिच्या मुखाचा विषय कृष्ण आहे, जिच्या रोमातून कृष्ण नामाचा उच्चार आहे, तो गोपी भाव आहे. हो, आणि अशा शुद्ध भावाबरोबर त्या परमात्म्याचं मिलन होत आहे. हो, कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता कृष्णमय झालेल्या गोपिका थोड्या वेळ कृष्णाकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्यासाठी व्याकुळ झालेला भगवान गोपाळांसाठी व्याकुळ झाला. यांनीच त्याच्यावर प्रेम केलं असं नाही, त्यांनी याच्यावर गोपाळावर प्रेम केलेला आहे. हो, म्हणून भक्तिप्रेमाचा भुकेलेला परमात्मा शुद्ध. म्हणून हे सर्व जे वातावरण आहे ते वृंदावनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपला विषय इथून निघलेला आहे. त्याने आता चौर्य विद्या मंडळ सुरू केलं. घरामध्ये खोड्या केल्या, घरातल्या आता त्याच खोड्या बाहेर तो करू लागला. अनेक गाराणे येऊ लागली. पहिली आली दावणी, दुसरी आली दावणी, तिसरी आली दावणी. बाळत सगळं गुणाचं कान दिसतंय गोजिरवान. काय सांगता गाराने गे गोकुळच्या राणी. हो, माझं 5 वर्षाचं बाळ यशोदेला खरं वाटलं नाही. पद्मावती नावाच्या त्या गोपिकेने पकडण्याचा प्रयत्न केला, पकडण्यात फसली. कशाची चोरी केली, का चोरी केली, कशी चोरी केली, त्याच गवळणीच्या घरी जाऊन का चोरी केली, कोणता डेरा फोडला, कोणतं दही दूध चोरलं, या सगळा पारमार्थिक विषय आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून अनेक खोड्या येऊ लागल्या. यशोदेला वाटलं आता काय करावं. म्हणले आता कन्हैया, आता तू सगळ्या लीला घरामध्ये केल्या, आनंद देण्यासाठी हे सर्व करतो आहे. फक्त 11 वर्ष 56 दिवस त्याने मथुरेमध्ये काढलेले आहेत. हो, परंतु त्या मथुरेतले लीला अत्यंत गोड आहेत, अत्यंत मधुर आहेत. वारंवार 5,500 वर्षापासून या लीलांचं गायन प्रत्येक काल्याच्या कीर्तनामध्ये प्रत्येक गावगाव होते. पण लीला कधी बंद झाल्या नाही, लीला कधी संपल्या नाही. हो, इतका लीलाकरी असणार आणि लीलाकरी कंटाळवाने वाटत नाही. फक्त त्या लीलाकडे शुद्ध भावाने जर पाहिलं, एकच त्याची लीला. आता बाकीचं ते मुंग सोडलं, ती दाढी वेणीची गाड बांधले, ते सगळं आता ते अनादिकालापासून आपण ऐकत आलेलो आहोत. एक लीला सांगतो, पुढे आपण जाऊ. एक जोडी बैलगाडी घेऊन चालली होती. नवरा बायको आहेत, नवीन लग्न झालेलं आहे. हो, तिला सोडायला चाललाय. बायको नवऱ्याकडे पाठ करून बसली, मागं पाहत होती आणि नवरा पुढे बैलगाडी हाकत होता. हो, तेवढ्यामध्ये बैलगाडी पुढं चालली. रस्त्यामध्ये त्या नव्या नवरीला तहान लागली. तहान लागल्यानंतर तिने हळूच पत्राच्या आडून म्हणली, अहो मला तहान लागली. तहान लागल्या म्हणलं ठीक आहे. एका पिंपळाच्या झाडाखाली बैलगाडी थांबवली आणि तांब्या घेतला. म्हणला इथं काय नदी दिसती, मी नदीहून पाणी घेऊन येतो. नवरा गेला पाणी आणायला. तेवढ्यात कन्हैया त्या गाडीत जाऊन बसला. त्या नवऱ्याचंच रूप घेतलं, सेम टू सेम. हो, आणि लागला गाडी हाकायला. तो आला ते तांब्या घेऊन, पाणी घेऊन. माझी बायको, माझी बायको. गाडी मागं पळतून ही गाडी पुढे दामटीतोय. हो, काय करावं काय करावं काय करावं. इकून तिकून गाडी पकडली. पकडलं तर गाडीत चढला. माझी बायको कोण म्हणतो, विचार तिला. हे ते सारखं दिसतंय, ते सारखं दिसतं. काय करावं, रडू लागला. रडू लागल्यानंतर कोण हा प्रश्न सोडवणार आहे. गेले नंदबाबाकडं. दोघं सारखे दिसतात. काय झालं रे. ते म्हणतो माझी बायको. दुसरा म्हणतो माझी बायको बाबा. ते म्हणतो बाबा माझी बायको. म्हणजे असं का. ते बायकोला विचारलं कोणती, दोघांच्या तोंडाकडे पाहते. ओळखवलं जाय ना. हो, कोणतं रूप घेऊ शकतो, काही होऊ शकतो. हो, बाबांनी मार्ग काढला. म्हणजे असं करा, 100 फूट खड्डा खांदायचा. किती फूट, 100 फूट खड्डा खांदायचा. असा जो इकडून तिकडं उड्या मारील त्याची बायको. हो, ज्याची खरी बायको होती ना, डोकं धरलं खाली बसला. म्हणला गेली बायको गेली. आता म्हणला खाली बसला, मारू शकत नाही. का नाही म्हणला मी मारतो ना. म्हणले हो बाजूला, घेत नाटक म्हणला. हो, जे खाली बसलं होतं त्याच्या ताब्यावर. म्हणजे अशा अनेक, फक्त त्या लीलेतला भाव कळाला पाहिजे. हो,
अनेक लीला आहेत आणि म्हणून अशा लीला करणारा भगवान आता सगळ्यांना सांभाळ गो ब्राह्मण प्रतिपालक असणारा भगवान हो गोळ्याचं रूप घेऊन हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी घेऊन आता यमुनेच्या काठावर गोमातेचं रक्षण करणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणार आहे. खेळून खेळून तो दमणार आहे. दमल्यानंतर बघ गोपाळांबरोबर तो काला करणार आहे. जो काला स्वर्गातील लोकांना सुद्धा दुर्लभ आहे. देव दुर्लभ असा तो काला हो 3 प्रकारचा दही लाईचा काला, जीव ब्रह्मा ज्ञानाचा काला, हरिनामाचा खिचडी काला. जो काला खाल्याने स्थूल शरीर संतुष्ट होतं, सूक्ष्म शरीर स्थूल शरीर नष्ट होतं, सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं आणि कारण शरीर नष्ट होऊन जातं असा काला. हे जीवा तू जन्माला का आला? जीव शिवाचा ऐक्य या नाम काला हो तो काला तो यमुनेच्या काठावर खेळणार आहे आणि गोमात्याचं तो आता रक्षण करतोय. लहान मुलाबरोबर तो खेळतोय, शिदुरे खातोय, गायींच्या वळत्या मारतोय, अनेक सुरपारंब्या हुतुतू कबड्डी सगळ्या प्रकारचे तो खेळ यमुनेच्या काठावर खेळून 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 तो दमलेला आहे. सगळ्या गोपाळ म्हटले काल्या म्हणजे खेळाचं खूप लांबलचक वर्णन आहे. प्रत्येक खेळाला काहीतरी अर्थ आहे. कोणता भोवरा खेळा खेळे भोवरा गबाई खेळे भोवरा राधिकेचा नवरा. पृथ्वी हा एक भोवरा आहे. विटी आणि दांडू कोणती विटी आहे कोणता दांडू आहे? कबड्डी आट्यापाट्या. आता आट्यापाट्या नावाचा खेळच संपुष्टात आलेला आहे. नवीन पोरांना आट्यापाट्या खेळताच येत नाहीत हो खेळताच येणार नाही. तो आट्यापाट्या कबड्डी हो हे जे मैदानी खेळ आहेत तो खेळ खेळून तो सगळ्यांना आनंद देत होता. खेळ खेळत असताना लहान मुलासारख्या वागत होता. अंगावर डाव आला तर डाव तो देत होता हो. गाईच्या वळतीचा डाव आला तर वळत्या तो सगळ्या जगाला वळणारा विश्वाला वळणारा तो गाईच्या पाठीमागं पळत होता. आज यमुनेच्या काठावर आपण गेलो. पलीकडे ज्या भूमीमध्ये भगवान गायींना सांभाळत होता ती भूमी आजही आहे हो. जिथं माती खाल्लेली ती भूमी आज आहे हो. सगळं शाश्वत दर्शन त्या वृंदावनामध्ये आहे. असा खेळ खेळून भगवान आता दमलेला आहे आणि तो आता सर्वांच्या समवेत त्या ठिकाणी काला करणार आहे. काला पाहण्यासाठी ब्रह्मदेव तो ठकवणार आहे. ब्रह्मदेवाचं डुप्लिकेट रूप घेऊन तो तिथं जाऊन ब्रह्मदेवाला सुद्धा देव दुर्लभ असणारा जीव सम्रावती काला पाहणा पाहावयास सगळे देवदेवता स्वर्गामध्ये हो हातात पुष्पगुष्टी घेऊन स्वर्गामध्ये उभे आहेत. भगवान आता यमुनेच्या काठावर काला करणार आहे हो. सगळ्या काला करण्यासाठी आपण साधू संतांना आमंत्रित करूया. ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊया. नंतर महाराज या ठिकाणी बोलतील. नंतर काल्याचा प्रसंग अभंग घेऊ. नंतर दहीहंडी फोडू. वेळ झालेला आहे. 1:45 वाजलेली आहे. 5:30 12:30चा टायमिंग मला सांगितला होता. बोला काय म्हणताय? नंतर बोलता का? ठीक आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली